श्री स्वामी समर्थ. काल मी शेतात गेले होते. शेतामध्ये चांगल्या हिरव्या पालेभाज्या होत्या. चंदन बटवा, मोहरीची चांगली कोवळी पोळी पानं मी घेऊन आले होते. मस्त अशी कोवळी भाजी असल्यामुळे त्याचं मी आज गरगटं बनवणार आहे. दोन्ही भाज्या एकत्र करून मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कुकरमध्ये टाकून त्यामध्ये भिजवलेले चणे टाकून घेतलेत, 2-3 मिरच्या टाकून घेतलेत. चांगलं कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि गरगटून घ्यायचं. त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकते, मक्याचं पीठ पण टाकू शकता. चांगलं गरगटून घेतल्यानंतर त्या फोडणीची तयारी करायची. कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची, चांगलं असं भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे कांदे चिरून टाकायचे, लसूण भरपूर घ्यायचा, आल्याची पेस्ट करून टाकायची. चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून भाजून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हळद टाकायचं, लाल तिखट टाकायचं आणि गरगटलेलं गरगटं टाकून छान अशी उकळी काढून घ्यायचं. त्यानंतर फोडणीची तयारी करायची. त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा तडका द्यायचा. बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम छान लागते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.